नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पावसाच्या निसर्ग सौंदर्याचं सुंदर चित्र उभे करणारी सुंदर चालीसह आणि सोप्या अर्थासह शिकणार आहोत. चला सुरुवात करूया. रिमझिम पाऊस सरसर झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे. रिमझिम पाऊस सरसर झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे. घाटातील रस्ता झिम्माळवला, रानाने पांघरला हिरवागार शेला. पांढरे पांढरे धुके आले असे दाटून, झाडे वेली फिरते नातून. रिमझिम पाऊस सरसर झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे. नदी नाले ओढे लागले वाहू, हिरवा मोचारा गुरे लगली खाऊ. येरे येरे पावसा दरवर्षी असा, सुखी कर धरती घे हिरावासा. रिमझिम पाऊस सरसर झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे. रिमझिम पाऊस सरसर झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे. रिमझिम पाऊस सरसर झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे. मित्रांनो नमस्कार. इयत्ता तिसरी मराठी 2026-27 नवीन अभ्यासक्रमानुसार कविता दुसरी हिरवा वसा. नुकतीच आपण ही कविता सुंदर चालीमध्ये ऐकलेली आहे. आता बघूया आपण या कवितेचा संपूर्ण अर्थ आणि प्रश्नोत्तरे. रिमझिम पाऊस सरसर झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे. याचा अर्थ बघूया आपण. रिमझिम पाऊस पडत आहे, सर्वत्र पाण्याचे छोटे छोटे झरे वाहू लागले आहेत. डोंगरावरून कोसळणारे शुभ्र धबधबे दुधाच्या दारांसारखे सुंदर दिसत आहेत. पावसामुळे संपूर्ण निसर्ग मनमोहक झालेला आहे. पुढचं कडवं बघूया आपण. घाटातील रस्ता झिम्माड ओला, रानाने पांघरला हिरवागार शेला. या ओळीचा अर्थ बघूया. घाटातील वळणावळणाचा रस्ता पावसामुळे पूर्णपणे ओला झाला आहे. आजूबाजूचे जंगल आणि डोंगर हिरवाईने नटले असून जणू निसर्गाने हिरव्या शालीचे पांघरून घेतले आहे. पुढचं कडवं बघूया. पांढरे पांढरे धुके आले कसे दाटून, झाडे वेली गेल्या थेंबानी नटून. याचा अर्थ आहे बा, पावसामुळे सर्वत्र दाट पांढरे धुके पसरले आहे. झाडे आणि वेली पावसाच्या चमचमणाऱ्या थेंबाने सजले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर अतिशय सुंदर आणि प्रसन्न दिसत आहे. पुढचं कडवं बघूया आपण. नदी नाले ओढे लागले त वाहू, हिरवा मोहू चारा गुरे लागली खाऊ. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, पावसामुळे नद्या, नाले आणि ओढे पाण्याने भरून वाहू लागले आहेत. शेतात आणि माळ रानावर भरपूर हिरवा मऊ चारा उगवला आहे आणि त्यामुळे गाई, म्हशी आणि इतर जनावरे आनंदाने तो चारा खात आहेत. पुढचं कडवं आहे बघा.
ये रे पावसा दरवर्षी असा सुखी खर धरती घे हिरवा वसा. या ओळीचा अर्थ आहे पहा. कवी म्हणतोय की कवी पावसाला प्रेमाने विनंती करतात की तू दरवर्षी अशाच प्रकारे वेळेवर ये. तुझ्यामुळे धरती हिरवीगार होते, शेती भरभराटीला येते आणि सर्व जीवसृष्टी सुखी होते. त्यामुळे पृथ्वीने नेहमी हिरवाईचे वस्त्र परिधान करावे अशी कवीची इच्छा आहे. मित्रांनो, या कवितेचा संपूर्ण सारांश आपण बघणार आहोत. रिमझिम पाऊस या कवितेत कवीने पावसाळ्यातील निसर्गाचे सुंदर आणि जिवंत चित्र रंगवले आहे. पावसामुळे डोंगर, धबधबे, नद्या, झाडे, वेली आणि हिरवीगार शेती यांचे सौंदर्य खुलून येते. पावसामुळे जनावरे, शेतकरी आणि संपूर्ण सृष्टी आनंदी होते. ही कविता आपल्याला निसर्गावर प्रेम करणे, पावसाचे महत्त्व समजून घेणे आणि पर्यावरणाचे जतन करणे हा सुंदर संदेश या कवितेमध्ये कवी आपल्याला देतात. बघा, या कवितेवरील आपण प्रश्नोत्तर बघूया. नवीन काही शब्द यामध्ये शिकूया. बघा, घाट म्हणजे डोंगरातील वळणावळणांचा रस्ता, शेला म्हणजे अंगावर घ्यायचे उंची वस्त्र, ओढा म्हणजे पाण्याचा नदीपेक्षा लहान प्रवाह, धरती म्हणजे जमीन, वसा म्हणजे स्वतःला लावून घेतलेला नियम किंवा व्रत. आम्हाला हे समजले. योग्य जोड्या लावा. यामधला पहिला प्रश्न आहे बघा. अ गटामधले शब्द आहेत अ रिमझिम, आ हिरवागार, ई पांढरे, ई मऊ. ब गटामधील शब्द आहेत पहा. पहिला आहे शेला, 2 नंबर पाऊस, 3 नंबर चारा, 4 नंबर धुके. सांगा बरं, कोणती रिमझिमची कोणती जोडी लागेल? बरोबर उत्तर आहे पाऊस. रिमझिम पाऊस. आता हिरवागार, यामधून कोणत्या शब्दाची जोडी लागेल? चारा. बरोबर, हिरवागार चारा. पुढचं उत्तर सांगूया. पांढरे म्हणजे धुके. आणि मऊ म्हणजे आता कोणता शब्द बाकी आहे बघा? मऊ, सेला. बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, एका शब्दात उत्तरे लिहा. यामधलं पहिलं आहे अ कवितेत वर्णन केलेला ऋतू. कोणत्या ऋतूचा वर्णन या कवितेमध्ये केलेला आहे? पावसाळा. अगदी बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे सरसर वाहणारे काय आहेत? बघा, सांगा लवकर. झरे. बरोबर उत्तर आहे. पुढचे प्रश्न बघूया. थेंबाने नटलेल्या काय आहेत? झाडे, वेली. प्रश्न तिसरा यामधला बघा. कवितेतील तुम्हाला आवडलेल्या 2 ओळी लिहा व त्याचा अर्थ सांगा. बघा, मला आवडलेल्या ओळी, पांढरे पांढरे धुके आले असे दाटून. या ओळीचा अर्थ बघा. पावसाळ्यात डोंगर आणि जंगलामध्ये दाट पांढरे धुके पसरते आणि त्यामुळे संपूर्ण निसर्ग अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतो. पुढची ओळ आहे बघा. सुखी खर धरती घे हिरवा वसा. याचा अर्थ आहे कवी पावसाला विनंती करतात की तू दरवर्षी वेळेवर येऊन पृथ्वीला हिरवाईने नटव आणि सर्व सजीवांना सुखी कर. या दोन्ही ओळीचा अर्थ आपण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये बघितलेला आहे. बघा, पुढचा तोंडी प्रश्न आहे बघा. विचार करावा सांगा. ही तोंडी उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. पावसाने धरती सुखी होते या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. पुढचा प्रश्न आहे पावसामुळे शेतकरी आनंदी का होत असतील? याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तोंडी द्यायचं आहे आपल्या वर्ग शिक्षकांना. पुढचा प्रश्न आहे नदी व ओढा यातील फरक तुम्हाला सांगायचा आहे. आणि चौथा प्रश्न आहे पाऊस पडला नाही तर काय होईल? या 4ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला तोंडी सांगायची आहेत आपल्या वर्ग शिक्षकांना. पुढचा प्रश्न बघूया आपण. चर्चा करूया. अचानक आलेल्या पावसामुळे उडणारी तारांबळ याविषयी मित्र मैत्रिणी बरोबर गप्पा मारा. अचानक आलेला पाऊस आणि उडणारी तारांबळ हे आपल्या अनुभवास येतेच. याविषयी तुम्हाला मित्र मैत्रिणी बरोबर काय करायचे आहेत? गप्पा मारायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे तुम्ही पाहिलेल्या घाट रस्त्यांविषयी मित्र मैत्रिणी बरोबर चर्चा करा. तुम्ही एखादा पाहिलेला घाट याच्याविषयी तुम्हाला चर्चा करायची आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. लिहिते होऊया. खालील चित्राची माहिती 3 ते 4 वाक्यात. हे जे एक चित्र दिलेलं आहे बघा आपल्या पुस्तकामध्ये, त्याचं उत्तर आपण या ठिकाणी देतो आहे. उत्तर आहे चित्रातील माणूस पावसात आनंदाने चालताना दिसत आहे. त्याच्या हातात हिरवी फांदी आहे म्हणजे रोपटे आहे
आणि आणि डोक्यावर पोत्याची काय केलेली आहे, खोपडी केलेली आहे. आजूबाजूला पावसाचे थेंब पडत असून जमिनीवर हिरवे गवत दिसत आहे. हे चित्र पावसाळ्यातील आनंदी आणि प्रसन्न वातावरण दाखवते. या चित्राचं वर्णन आपण या ठिकाणी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पावसाळ्यातील तुम्हाला आलेला अनुभव वर्गात सांगा आणि त्याबद्दल 3 ते 4 ओळीत माहिती लिहा. तुम्हाला आलेला अनुभव बघा, याचं उत्तर असं असेल. उत्तर, मला पावसाळा खूप आवडतो. पावसात हिरवीगार झाडे, डोंगर आणि वाहणारे झरे पाहून मन आनंदी होते. एकदा मी कुटुंबासोबत पावसात भिजण्याचा आणि धबधबा पाहण्याचा आनंद घेतला. पावसामुळे निसर्ग अधिक सुंदर आणि प्रसन्न दिसतो. मित्रांनो, तुम्हाला याच्यापेक्षाही तुम्हाला आलेला जो अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला सांगता येईल किंवा लिहिता येईल. पुढचा प्रश्न आहे बघा, खेळूया शब्दाशी. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. उदाहरणार्थ पाऊस, पाणी. यामध्ये कोणते शब्द लपलेत बघा? पाऊस, पाणी आणि ऊस, 3 शब्द यामध्ये लपलेले आहेत. आपण पुढचा शब्द बघूया, रंग पंचमी. यामध्ये कोणते शब्द लपलेले आहेत? तर रंग आणि पंचमी. रंग पंचमी 2 शब्द लपलेले आहेत बघा. पुढचा आहे आधारवड. या शब्दात कोणता शब्द लपलेले आहेत? कोणते आहेत शब्द? एक आहे बघा आधार, नंतर आहे धार, नंतर आहे वड. 2-3 शब्द यामध्ये लपलेले आहेत. पुढचा शब्द बघूया, समानार्थी शब्द लिहा. बघा, या ठिकाणी झाड म्हणजे वृक्ष, फूल म्हणजे पुष्प, पाणी म्हणजे जल आणि रस्ता म्हणजे मार्ग. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे संपूर्ण प्रश्न उत्तर लिहून घ्यायचे आहेत. अर्थ सुद्धा या कवितेचा लिहून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया, विविध स्वर चिन्हाचा वापर करून प्रत्येकी 2 शब्द तयार करा. बघा, पुढे उदाहरण आहे कर. यामध्ये हे जे स्वरचिन्ह जोडलेले आहेत, करा, केर. अजूनही आपल्याला शब्द जोडता येतील, कार, नंतर कैरी, असे शब्द सुद्धा यामध्ये आपल्याला तयार करता येतील. बघा, या ठिकाणी बळ, याला स्वरचिन्हाचा वापर करून आपण 2 शब्द तयार केलेले आहेत, बळ, बाळ, नंतर आहे बीळ. पुढचा शब्द बघूया, मग. आता मग या शब्दाला आपण स्वरचिन्हाचा वापर करून 2 शब्द लिहिले आहेत, मूग, माग. पुढचा शब्द आहे बघा सर, सरी, सूर, नंतर आहे ई, नळ, नळ, नीळ, नाळ. असे स्वर चिन्हाचा वापर करून आपण या शब्दाला 2-2 शब्द तयार केलेले आहेत बघा. पुढचा प्रश्न बघूया, कवितेतील शब्द कोड्यात शोधा आणि लिहा. बघा, या ठिकाणी तुम्हाला एक शब्द कोडा दिलेला आहे आणि त्या शब्द कोड्यामध्ये बघा रिमझिम, रिमझिम हा शब्द दिलेला आहे. आता असे अनेक शब्द या शब्द कोड्यामध्ये लपलेले आहेत. सांगा बरं कोणकोणते शब्द लपलेले आहेत? बघा, पहिला आहे डोंगर. बघा, हे डोंगर. दुसरा शब्द पाऊस. कुठे आहे पाऊस? पाऊस. तुम्हाला सुद्धा याचं लेखन करून घ्यायचं आहे. रस्ता. कुठे आहे रस्ता? हे बघा, रस्ता. त्याच्यानंतर दरवर्षी, दरवर्षी. पुढचा शब्द हिरवागार. कुठे आहे हिरवागार? हिरवागार. असे शब्द तुम्हाला शोधता आले पाहिजे. बघा, चारा. कुठे आहे चारा? हे बघा, या ठिकाणी आहे चारा. पुढचा शब्द आहे नदी. हे बघा, हा शब्द या ठिकाणी लपलेला आहे, नदी. नंतर आहे धरती. कुठं आहे धरती? धरती. हा शब्द या ठिकाणी लिहिलेला आहे. गुरे. कुठं आहे गुरे? हे बघा, गुरे. पुढचा शब्द आहे ओढे. हे ओढे. अजून यामध्ये शब्द काही लपलेत बघा, नाले. ओढे आणि नाले असे शब्द आहेत. तुम्हाला हे सर्व शब्द लिहून घ्यायचे आहेत आणि वाचन करायचं आहे. पुढचा शब्द बघूया, पावसाचे वर्णन करणाऱ्या खालील शब्दाचे अर्थ समजून घ्या आणि त्याचा उपयोग करून वाक्य तयार करा. पावसाचे वर्णन करणाऱ्या काही शब्द आपल्याला दिलेत बघा, रिमझिम. आता याचा अर्थ कसा होईल? हलका किंवा सतत पडणारा पाऊस, त्याला आपण काय म्हणू? रिमझिम. याचं वाक्य काय होईल बघा, सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता. म्हणजे या शब्दाचा आपण अर्थ लिहिला आणि अर्थापासून आपण काय केलेलं आहे? वाक्य तयार केलेलं आहे बघा. पुढचा शब्द आहे मुसळधार. आता मुसळधार या शब्दाचा अर्थ काय होईल? खूप जोरात पडणारा पाऊस. आणि वाक्य कसं होईल बघा, काल रात्री मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीला पूर आला. म्हणजे या शब्दाचा आपण वाक्यात सुद्धा उपयोग केलेला आहे. तुम्हाला सुद्धा अशा शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग करता यायला पाहिजे. पुढचा शब्द बघूया आपण, धो धो. आता या धो धो या शब्दाचा अर्थ काय होईल? तर अतिशय वेगाने आणि भरपूर प्रमाणात पडणारा पाऊस. आणि याचा वाक्यामध्ये या
शब्दाचा आपण कसा उपयोग करू बघा. दुपारी धो धो पाऊस सुरू झाला. बरोबर उत्तर आहे. पुढचा आहे सरसर. या शब्दाचा अर्थ काय होईल? वेगाने वाहण्याचा किंवा पडण्याचा आवाज. जसं आपल्याला जोराचा पाऊस पडतो आणि त्याचा सरसर असा आवाज येतो. आता या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग कसा होईल? तर डोंगरावरून सरसर झरे वाहत होते. तुम्ही दुसराही अर्थाचं वाक्य या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. पुढचा शब्द आहे शब्द डोंगर तयार करा. बघा, एका शब्दापासून आपण हा शब्द डोंगर या ठिकाणी तयार केलेला आहे. नमुना दाखल. हा ढग. हा ढग वाचन करायचं आणि लिहायचं. हा काळा ढग. शब्द प्रत्येक वाक्यामध्ये या शब्दाचा शब्द आला पाहिजे. हा काळा ढग आहे. हा काळा गडद ढग आहे. बघा, एका शब्दापासून आपण 4 वाक्य या ठिकाणी तयार केलेले आहेत. आता दुसऱ्या शब्दाचा तुम्हाला अर्थ बघा. या ठिकाणी वारा. या वारा या शब्दाचा तुम्हाला शब्द डोंगर तयार करायचा. हा वारा. हा गार वारा. हा गार वारा आहे. हा गार वारा गारगार आहे. बघा, या ठिकाणी आपण दोन्हीही शब्दाचे शब्द डोंगर बघितले आहेत. अशाच प्रकारचे शब्द डोंगर तुम्हाला शब्दापासून तयार करायचे आहेत. बघा, तुम्हाला जेवढे तयार करता येतील तेवढं तुम्हाला चांगलं वाचन आणि शब्द संकलन तुमच्याकडे जास्त होईल. पुढचा प्रश्न बघूया. कृतीतून शिकूया. आता पावसाळ्यामधील दृश्याचे चित्र तुम्हाला काढायचे आहेत. चित्रावर आधारित छोटी कविता सुद्धा तुम्हाला तयार करायची आहे. म्हणजे पावसाळ्याचं दृश्य आणि त्यावरती चित्र काढायचं आणि त्याच्या आधारावर एक छोटी कविता सुद्धा तयार करायची आहे. तुम्हाला आवडणारे पावसाचे गाणे म्हणा आणि त्यावर नृत्य सादर करा. हे वर्गात तुम्हाला करून दाखवायचं आहे. बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. शोध घेऊया. ग्रंथालयातील विविध पुस्तकांमधील पावसाचे वर्णन असलेल्या कविता शोधा. वर्गात त्या कविताचे प्रकट वाचन करा. आपल्या शाळेतील ग्रंथालयामध्ये अनेक पुस्तके असतात आणि त्या पुस्तकामध्ये पावसाचे वर्णन असलेल्या ज्या कविता आहेत, जे पुस्तक आहेत ते शोधायचे आहे तुम्हाला आणि त्याचं प्रकट वाचन तुम्हाला वर्गात करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. चला वाचूया. या पुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ याविषयीची माहिती शिक्षकांच्या मदतीने तुम्हाला समजून घ्यायची आहे. बघा, या ठिकाणी हे श्यामची आई. नंतर हे दुसरं पुस्तक आहे. पुस्तकाच्या शेवटी असलेले पान म्हणजे मलपृष्ठ होय, किंवा पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले पान म्हणजे मुखपृष्ठ. याला मुखपृष्ठ म्हणतात आणि याला मलपृष्ठ म्हणतात. तर अधिक माहिती आपण आपल्या शिक्षकाकडनं या पुस्तकाविषयी तुम्हाला समजून घ्यायची आहे आणि याच्या आधारावर तुम्हाला प्रश्न सुद्धा तयार करायची आहेत आणि एकमेकाला ते सांगायची आहेत. तुम्हाला या कवितेवरील सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत आणि अर्थ सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पाठ बघूया. तोपर्यंत धन्यवाद.